आणि आजची ही सभा एवढ्या दूर का आहे तर याचं कारण मी देऊ इच्छितो. आपल्या मुस्लिम समाजातील झुंजार नेतृत्व असणारे आमचे आदरणीय गफार दादा यांनी हे हॉल आणि हे सर्व नियोजन फुकट त्यांनी माझ्या इलेक्शनसाठी केलेलं आहे. आणि या सर्व नियोजनामध्ये आदरणीय गफार दादा, आदरणीय आमचे काका राहुल काका भालेराव, आदरणीय आमचे मामा धर्मपाल मामा, या ठिकाणी सर्व जण जे उपस्थित आहेत, तुमच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा यांनी केलेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल सर्व लोक आज पैसे देऊन हाजऱ्या देऊन लोक बोलवत आहेत आणि मला लोक पैसे देऊन बोलवत आहेत. हेच बघा बाळासाहेबांची ताकद. आज हजारापासून ते 2-2 लाखापर्यंत दादा आणि भाऊ आज सर्वजण मला मदत करत आहेत. निश्चितच आपला विजय होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. ज्या दिवशी इलेक्शन सुरुवात होण्या 15 दिवस अगोदर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मी नगरसेवक असताना केलेली कामे लक्षात घेऊन त्यांनी उमेदवारी दिली आणि मला पाडण्यासाठी काँग्रेसनं ऐनवेळी या काँग्रेसमध्ये अविनाश घाटे भास्करराव पाटलांनी इथल्या बिलोलीच्या सभेत सांगितलं होतं की सर्वेमध्ये अविनाश घाटे आणि वरवणकर आघाडीवर आहेत, पण त्यांना आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आमदार म्हणून नको होता. याचा बदला तुम्ही घेणार का? सर्वांनी सांगायचं, याचा बदला तुम्ही घेणार का? यांना धडा तुम्ही शिकवणार का? तर आणि त्याच दिवशी त्यांनी मला पाडण्यासाठी या रेतीवाल्या भुजगावण्याला उभं केलेलं आहे. आज तुम्ही